भिवंडी तालुक्यातील वाफाळे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थ मंडळ वाफाळे यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सोहळा उत्साही व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। विशेष म्हणजे यावर्षी या सोहळ्याने 25 वर्षांचा टप्पा पूर्ण केला, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या निमित्ताने विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। सोहळ्यात 15 जणांनी कीर्तनरूपी सेवा देत भक्तीचा सुरेल संगम घडवून आणला। तसेच रामायणाचार्य हबप श्री शिवानंद महाराज शास्त्रीजी यांच्या काल्याच्या कीर्तनाने उपस्थित भाविकांचे मन मंत्रमुग्ध करून टाकले। यावेळी वाफाळे गावचे हबप ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयोजन मंडळाच्या वतीने सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, तसेच ज्यांनी ज्यांनी देणगी स्वरूपात मदत केली व उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्या सर्वांचे मंडळाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच ग्रामस्थांच्या विशेष पुढाकाराने आणि त्यांच्या मुलाच्या योगदानामुळे यंदाचा हा अखंड हरिनाम सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। तिचं चौथं वाजूचं मग पटकन उचला म्हणल्यावर अशी फास्ट चालली। लक्ष द्या, पूर आलाय नदीला असं जणव। पाऊस तर मंद मंद चालू आहे। मग पूर कसा आला ऐका। पूर पाण्याचा आलाच नव्हता। पूर आनंदाचा पूर आला। वाढली होती। ऐका, यमुना कोण आहे माहिती का तुम्हाला? यमुना ही कृष्णाची मुलगी। फार गोड गोड प्रसंग आहे। घड्याळाचा काटा लईच पळायला वाज महेंद्र महाराज या देवाच्या चरणापासून आहे। आणि त्यांचं लग्न समुद्रासोबत लागलंय। बापाच्या घरून निघालेली मुलगी लग्न झाल्यानंतर जी सासरला गेली, तर सासरला गेलेल्या मुलीची आणि बापाची पुन्हा गाठ भेटच झाली नाही। संधी आली आहे। आज बाप माझ्या दारात आलाय। खेळ खेळून खेळून गोपाळ थकली म्हणले देवा खांदे बार पोटी भूक। काय कीर्तनाचे सुख, काय खेळायचे सुख झाले। आता वेळ म्हणते आम्हाला शुगर। या सगळ्याच्या शुगर एकत्रित आणल्या आणि प्रत्येक गोपाळाला कमलापासून प्रत्येकाच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याने काल्याचा प्रसाद दिला। कसा? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीला। विभ्रात वेणुं जठरपटयोः सुमवेत्रे जगत् सेवामे पाणो श्रुणकवलम् यत्फलान्यङ्गुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिशूदो हासयन् नर्मभिस्वैः। यज्ञे लोके विशति भुभुजे यज्ञ भुग्बालके
सर्वप्रथम मी सर्वांना विनंती करतोय की या अखंड हरिनाम सोहळ्यामध्ये आज गेली 25 वर्ष आम्ही सेवा करत आलेलो आहोत आणि या सेवेच्या निमित्ताने संपूर्ण परिसर आम्हाला अनमोलाचे असं सहकार्य करतोय आणि गेली आज जवळजवळ रात्रीपासून आत्तापर्यंत 15 कीर्तनकार या सेवेसाठी उपलब्ध झालेले आहेत. त्यांना सर्वांना मी या आमच्या वाफाळे ग्रामस्थांच्या वतीने आणि या अखंड हरिनाम सोहळ्याच्या वतीने मी त्यांना सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. सर्व आमच्या गावातील ग्रामस्थ और आमचे ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, सर्व ग्रामस्थ आम्हाला अनमोल असे सहकार्य करतात. गेली 25 वर्ष आम्हाला कुठल्याही प्रकारचा पावतीबुक किंवा कोणाच्या दारात आम्हाला पावतीबुक घेण्याचा अधिकार अजिबात मिळालेला नाही. या ग्रामस्थांच्या वतीने होते. महाराजांनी सुंदर असं निरूपण आपल्या काळ्याच्या कीर्तना माध्यमातून श्रीकृष्ण चरित्र लीला हा सुंदर भाग आपल्यासमोर सर्वांना आवडेल असा मांडलेला आहे आणि त्या महाराजांना मी धन्यवाद देवत एवढे थोडे. मंडळाचे सहकार्य म्हटलं म्हणजे मंडळाचे सहकार्य असं आहे का एक जो बोलल त्याच्या पुढे कोणी बोलणार नाही आणि तेच होणार. आमचे वरिष्ठ अधिकारी शांताराम महाराज सांबरे, तसेच रुपेश जाधव, सुदाम महाराज सांबरे, कृष्णा महाराज सांबरे यांनी अनमोल सहकार्य केले आणि त्यांच्याच माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. आम्ही ग्रामस्थांच्या आभार तर आता आपल्या वाचनातून सर्व केलेलंच आहे, बाहेरच्या लोकांचं सुद्धा केलेलं आहे आणि सर्वांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केलेलं आहे. रामकृष्ण हरी.